मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील 2 हप्ते महिला लाभार्थींच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यातील कोरेगाव, जावली, खटाव आणि खंडाळा तालुक्यातील महिलांच्या अकाउंटवर 2 दिवसाआधीच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महायुती सरकारने राबवलेल्या या योजनेचं महिलांकडून कौतुक केलं जात आहे. वाटा स्टेशन येथील त्रिवेणी जाधव या महिलेच्या अकाउंटवर 2 महिन्याचे पैसे जमा झाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे. चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अकाउंटवर पैसे आल्यानंतरचा महिलांचा आनंद कसा आहे याबद्दलची अधिकची माहिती. माझे नाव त्रिवेणी दत्तात्रय जाधव. तर माझे गावाचे नाव आहे वाठार स्टेशन. तर मला मुख्यमंत्री साहेबांचे योजनेचे 2 हप्ते जमा झाले आहेत 3,000 रुपये. तर आमच्यासाठी ते खूप मोलाचे आहेत. मला खूप आनंद होते की मी पहिल्या स्टार्ट मला एकटीलाच जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले. तर माझे फॉर्म भरला होता यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी नलवडे, नीलम दीपक नलवडे आणि माझ्या जाऊबाई वैशाली सतीश जाधव यांनी भरला. त्यामुळे माझे पैसे जमा झाले. तर आम्हाला ह्याचा लाभ भेटला. मला खूप आवडलं हे पैसे आले ते. आणि माझं बाळ अपंग मतिमंद आहे. तर त्याच्यासाठी ते पैसे महत्वाचे मला जमा झाले खरं तर. सातारा जिल्ह्यातील वाटा स्टेशन येथील त्रिवेणी जाधव या जिल्ह्यातील पहिल्या लाभार्थी ठरल्या आहेत. त्रिवेणी जाधव यांची घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे. त्याचबरोबर त्यांचा मुलगा अपंग आणि मतिमंद असल्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंटवर आल्यानंतर त्या आनंदात भारावून गेल्या. या पैसे आल्यामुळे त्यांच्या घरात मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर मुलाच्या आजारपणासाठी देखील या योजनेतील पैशाची मोठी मदत होणार असल्याचे देखील न्यूज 18 लोकल सोबत बोलताना त्यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा.